पहिला दिवस आपलं म्हटलं गेलं मराठी दिन, जे आपल्या मराठी भाषा गौरव दिन आहे, 27 तारखेला आपल्याकडे असणार आहे लोककला, लोकवाद्य, लोकनृत्य या तिघांचा समावेश करून आपल्याकडे ॲटलीस्ट 100 लोकांची द फोक मराठी अशी टीम आपल्याकडे येणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, हल्ली लोककला, लोकगीत, लोकसंगीत हे खूप गाजलेले आहेत आणि त्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असल्यामुळे द फोक मराठी ही टीम आपल्याकडे येणार आहे. त्या कार्यक्रमाचं निवेदन सुप्रसिद्ध RJ अमित करणार आहेत. तसंच दुसऱ्या दिवशी शनिवारी 28 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपासून हिंदी चित्रपटातले क्षेत्रातील विविध हिरोईन्स कलर्स ऑफ बॉलिवूड म्हणून आपण एक फॅशन शो आयोजित केलेले आहे. नांदेडचे बरेच मुली या फॅशन शोमध्ये भाग घेणार आहेत आणि या फॅशन शोला जज करण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही जी मालिका शो स्टार प्रभावरा येते, त्यामधले जे कपल आहेत ते काव्या आणि पार्थ, अर्थातच त्यांचं नाव आहे ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय अंदलकर, हे उपस्थित तिकडे जजेस म्हणून असणार आहेत. याशिवाय त्या दिवशी फॅशन शो सोबतच जजिंगला थोडंफार वेळ जातो, त्यामुळे फॅशन शो सोबतच रंगारंग कार्यक्रम सुद्धा असणार आहेत. विविध सिंगर्स, डान्सर्स आपल्या सोबत असणार आहेत. सिंगिंगसाठी कविता राम, मदन शुक्ला, दत्तात्रय मिस्त्री, रेश्मा चतुरे हे प्रसिद्ध गायिका आणि गायिका या म्युझिकल नाईटसाठी तिकडे उपस्थित राहणार आहे. आणि ह्या दिवशी निवेदन करण्यासाठी अँकर स्वप्नील जाधव हे असणार आहे. तिसऱ्या दिवसाला प्रेस नोट देण्याची आमची घाई का नव्हती, कारण तिसऱ्या दिवसाची मजा आम्हाला ती किरकिरी नाही करायची होती. 1 तारखेला रविवारी मार्चला 6 वाजल्यापासून पद्मश्री पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर जी आपल्याकडे नांदेडला येणार आहे. कैलाशचा लाईव्ह म्हणून त्यांचं कॉन्सर्ट आपल्याकडे असणार आहे. याशिवाय कुसुम महोत्सवला दरवर्षीप्रमाणे बरेच स्टॉल्स असतात. सकाळी 10 ते संध्याकाळी 10 यशवंत कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात आपल्याला हे स्टॉल्स दिसून येतात. आपल्याकडे दरवर्षी स्टॉल्सची मागणी जास्त होते. मागच्या वर्षी 120 पर्यंत स्टॉल्स आलेले, पण ह्या वर्षी नांदेडमध्येच नाही तर जिल्ह्याभरातनं आणि तसंच महाराष्ट्रभरातनं विविध स्टॉल्स येणार आहेत. नागपूरवरनं स्टॉल्स आलेले आहेत, परभणीवरनं स्टॉल्स आलेले आहेत. 150 असे शॉपिंग फेस्टिवलचे स्टॉल्स असणार आहेत आणि तसंच फूड फेस्टिवलसाठी 50 विविध स्टॉल्स असणार आहेत. फेस्टिवलचं संकल्पना भाभीजींनी घेतलेली. ह्या 3 दिवस आम्हाला असं वाटतं नांदेड जिल्ह्यात मी दरवर्षीप्रमाणे इतकं प्रेम दाखवलं. यावर्षी आमचं 5वं वर्ष आहे. कोविड काळात 1 वर्ष आम्ही स्टॉप केलेलं, पण 2020, 2022, 23, 24, 25 आणि ह्या वर्षी 26 आपण सर्वांनी या कार्यक्रमांना भरपूर आशीर्वाद, भरपूर प्रेम दिलेलं आहे. ह्या वर्षी सुद्धा आमची अपेक्षा आपल्या प्रेसकडनं हीच असेल की या वर्षी सुद्धा आपण या कार्यक्रमांना तेवढंच सहकार्य आपलं दाखवावं. बरेच काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. कुसुम महोत्सव अगोदर आमची संकल्पना याकरिता होती की आम्हाला एक आपली संस्थेतली शाळाच बांधायची होती, त्यामुळे आम्ही कुसुम महोत्सव हे पुढाकार घेतला आणि आम्हाला असं वाटलं की जे काय आम्ही महिलांना प्रोत्साहन देतो किंवा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो, नांदेडच्या लोकांना जवळ आणतो, त्यांनी करून आम्हाला एक आमचं जे थॉट होतं की आम्हाला आमची शाळा एक सुधरून चांगली बांधायची. मला असं वाटतं, मी अमिताताईंना, DB सावंत साहेबांना सांगते की आपण या गोष्टीवर जरा आपल्या लक्ष केंद्रित करा. मला आपली एक शाळा चांगली बांधून पाहिजे, याच्यावर आपलं जोर ह्या कुसुम महोत्सवच्या नंतर ह्या वर्षी जर झालं तर खरंच आनंदात होईल. आणि आपण सर्व दरवर्षी या सगळ्या कार्यक्रमांना खूप सहकार्य देतात. ह्या वर्षी सुद्धा आपण एवढंच प्रेम द्या, एवढंच मी बोलते आणि थांबते. श्री अनुपम जोशी यांचं सरोदवादन होणार आहे. तरुण आधी पुण्याचे अगदी प्रसिद्ध ते सरोदवादक आहेत. त्यांच्या वादनाने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्याच्यानंतर आघाडीच्या गायिका रुचिरा केदार यांचं शास्त्रीय गायन होईल आणि 25च्या कार्यक्रमाची सांगता पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने होणार आहे. 26चा कार्यक्रम जो आहे तो परत संध्याकाळी 5:30 वाजता चालू होईल. आदित्य मोडक अतिशय तरुण आणि आघाडीचे गायक आहेत, यांच्या गाण्याने त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर अनुराधा कुबेर यांच्या गायनाने दुसऱ्या कार्यक्रमाची माळ गुंफल्या जाईल आणि सगळ्यात शेवटचा जो कार्यक्रम आहे मैसूर मंजुनाथ आणि म्हैसूर नागराज
हे म्हैसूर येथील दोन बंधू आहेत आणि यांचं वैशिष्ट्य आहे अखिल भारतीय संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परवाच तुम्हाला कदाचित तुम्ही पाहिलं असेल, पंतप्रधानांसमोर 250 कलावंतांना जे पद्मश्री असतील, त्याच्यानंतर संगीत नाटक अकादमी प्राप्त कलावंत असतील, 250 लोकांना घेऊन वंदे मातरम हा कार्यक्रम अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या समोर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला आणि त्याची देशभर फार मोठी त्यांनी हे मिळवलेले आहे. असे फार मोठे राष्ट्रीय कीर्तीचे कलावंत हे दोन, यांची व्हायलिनची जुगलबंदी आपल्याला या 26च्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे आणि ही फार मोठी आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. संस्कार भारतीचे महाराष्ट्रातले खूप लोक या निमित्ताने नांदेडला येणार आहेत त्यांच्या या कार्यक्रम ऐकण्यासाठी. ह्या 25-26च्या दोन शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमानंतर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 27चा जो कार्यक्रम आहे तोही मराठी पहाडचा कार्यक्रम आहे. आपले नांदेडचे, आपले मराठवाड्याचे सगळ्यांचे लाडके असे मंगेश बोरगावकर, जे G24 तासच्या सगळ्या याच्यामध्ये आणि सगळे तरुणांना त्यांचं आकर्षण आहे. असा माय मराठी सूर मराठी या नावाचा तो कार्यक्रम आहे, तो त्यांचा संच घेऊन ते सादर करणार आहे. अशा पद्धतीनं 25, 26, 27 या 3 दिवसाचा हा जो एकत्रित कार्यक्रम आहे हा शंकर दरबारचा या निमित्ताने हा होणार आहे. 27चा जो कार्यक्रम आहे तो कुसुम सभागृहामध्ये होणार आहे, कारण 27 आणि 28 कुसुम महोत्सव होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून 27ला 26 पासूनच हा पूर्ण व्यासपीठ आणि तिथली जी जागा आहे त्यांना ती उपलब्ध करून द्यायची आहे. आपण माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.